माझं नाव संदीप तुळशीराम शिरसाट, राहणार देऊळगाव बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी एक 15 वर्षापासून शेती करतोय. तरी मी दरवर्षी 12 ते 15 पॅकेज मका लावतोय. मी ह्या वर्षी विनारचं 43-44 हे वाण लावलेलं आहे. ह्या वाणाची लागवड डिसेंबर एंडिंगमध्ये केलेली आहे. मी आल्याचं वावर असल्यामुळं मी ह्या मक्काला फक्त 052-34 हे 3 किलो सोडलेलं आहे फक्त. याच्या व्यतिरिक्त दुसरा खर्च कोणताही केलेला नाही. या आपण 43-44 कसं आहे हे पाहू आपण आता. मी या वाणाची लागवड केली आणि उगण क्षमता अशी चांगली होती या व्हरायटीची की एकदम भारी उगण शक्ती झाली. मला ह्या वाणामध्ये एक चांगलं वैशिष्ट्य वाटलं की हे वाण कमी दिवसात, म्हणजे हे वाण 105 दिवसामध्ये तयार झालेलं आहे. आता ह्या वाणाची खासियत आता शेतामध्ये जाऊन पाहू. या वाणाची एक खासियत की प्रत्येक कणीस हे एक सारखं आहे. एक कणीस सुद्धा असं लहान मोठं कुठेही दिसू नाही लागलं. सगळे कणीस हे एक सारखे दिसू लागले सगळे. आणि परत त्याच्यामध्ये दाना हा टोकापर्यंत भरलेला आहे. आपण जसं जसं आतमध्ये जाऊ तसे तसे मोठे मोठे कणस आपल्याला पाहायला भेटतील आता याच्यामध्ये. हे बघू शकता, एकदम मोठा कणस आहे आणि टोकापर्यंत दाना भरलेला आहे. आणि दाना पण म्हणजे कलर आहे एकदम त्याला. आता हे बघा, इकडं आलेलो आहे आपण. एकदम नारंगी कणसाचा म्हणजे दाण्याचा कलर आहे. पूर्ण टोकापर्यंत भरलेला दाना आहे. पूर्ण नारंगी दिसत आहे. असं एक पण दाना असा की पांढरा की काय असं काहीच नाही. आता हे बघा, आता तुम्ही पाहू शकता की मक्का काढायलाही आली तरी चारा जो आहे तो हिरवागार आहे. म्हणजे आताही मोरघास केला की जनावरांसाठी म्हणजे चांगला उपलब्ध चाराही आहे आणि हिरवागार आहे. आजपर्यंत हिरो आहे. बघू शकता तुम्ही चारा पण हिरवागार आहे. चारा पण असा पालेदार आहे. जनावरांसाठी उपलब्ध म्हणजे चांगल्या अशा क्वालिटीचा चारा आहे. आता हिच्यावर आळीचा प्रभाव सुद्धा कमी आहे. मी ह्या मक्कावरती एक सुद्धा फवारणी केलेली नाही. बघू शकता तुम्ही ना, एकदम असं पान म्हणजे एकही बी कतरलेलं पान नाही. आळीचं म्हणजे आळी नव्हतीच याच्यावर. पान रोगाला बळी पडत नाही. बाकी मक्कावरती मवा पडेल किंवा काही समजा असे चिकट पानं होती हे मव्यामुळेच होत्या, पण हिच्यावर मवा सुद्धा नाहीये, काहीच नाही. रोग राई म्हणजे कताई काहीच नाही. अशा प्रकारे आहे 43-44 वाण आहे. तरी आपण सरळ म्हणजे आपण आता एक मकाचे दाणे बघू की बा हे दाणे कसे, क्वालिटी कशी आहे दाण्याची, जाड बारीक आहे का जाड आहे, ही क्वालिटी आपण आता बघणार आहे या दाण्याची. हे बघू शकता तुम्ही ना, हे दाणे नारंगी कलरचे आणि चिचोक्यासारखे चपट आहे आणि वजनाला खूप चांगली मक्का आहे. बघू, दाना चपटा आणि नारंगी असल्यामुळं ह्या मक्याला बाजारभाव चांगला मिळू शकतो.
हे बघा, याचं कणीसही सुद्धा पाहू शकता तुम्ही ना, डायरेक्ट टोकापर्यंत भरलेला कणीस आहे, बघू शकता तुम्ही. याची गिट्टी पहा तुम्ही ना, एकदम लहान आहे आणि लहान गिट्टी. मला हे वाण खूप आवडलं. तरी खरीप हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांना मी एवढंच आवाहन करेन की प्रत्येकाने 1 बॅग 2 बॅग 3 बॅग ह्या लावाव्या आणि चांगली VNR 44 43 44 हे वाण लावावे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की हे वाण प्रत्येकाने लावावे आणि धन्यवाद करतो.